नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचले आहेत. ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर धुळ्यातून शेकडो मराठा आंदोलक रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व आमच्या इतर मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आता माघार घेणार नाही. आमचे हे आंदोलन चालूच राहील अशी ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच थापला आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जय शिवराय. मनोज दादा जरांगे पाटलाच्या पाठिंब्यासाठी धुळे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईकडे निघतोय. कारण वेळोवेळी सरकारला जबाबदारी दिली होती. सरकारने आश्वासन दिलं होतं. मराठा समाजाचे आश्वासन व मराठा समाजाचा विश्वासघात या सरकारने केलेला आहे. आणि मनोज दादा जरांगे पाटलाच्या भूमिकेशी संपूर्ण धुळे जिल्ह्याचा मराठा समाज पूर्ण ताकदीने उभा आहे. आणि याच ज्या वेळेस आंदोलन दाबलं जातं, ज्या वेळेस आंदोलनाला कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न केला जातो, त्या वेळेस चिडून मराठा समाज रस्त्यावर उतरतो. एक दिवसाची परवानगी इतिहासात पहिली वेळ झालेला आहे की कोणातरी आंदोलकाला एक दिवसाची परवानगी देणं. फक्त आम्ही मराठा आहे आणि मुख्यमंत्री हा ब्राह्मण आहे म्हणून मराठा समाजाला दाबण्यासाठी एक दिवसाची परवानगी दिली आहे. कारण राज्य सरकार कोर्टात गेलं आणि कोर्टामार्फत आम्हाला सांगताय की एक दिवसाची परवानगी हो कोणता न्याय आहे. म्हणून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. मराठा समाजाने हा निर्धार केलेला आहे. जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्र शासनाच्या वतीने PIL नावाची जी संस्था आहे ही मुळात भारतीय संस्था नाही. आणि ज्या संस्थेने मनोज दादांच्या आंदोलनाविरुद्ध कोर्टात न्याय मागितलेला आहे त्या संस्थेचा आणि भारत सरकारचा काही संबंध नाही. ती संस्था भारतामध्ये नोंदणी झालेली नाहीये. ही BJPची पिच्चू असलेली संस्था आहे. ही आफ्रिकन संस्था आहे आणि त्या आफ्रिकन संस्थेला कोर्ट न्याय देतं. मी स्वतः 12 दिवस मुंबईला आझाद मैदानाला नॉन स्टॉप आंदोलन केलेलं आहे. आणि मग आजच काय वेळ आली अशी की एकच दिवसाची परवानगी देण्यात आलेली. जर तुम्हाला 4 महिन्यापूर्वी नोटीस दिलेली होती की आम्ही तिथं बेमुदत आंदोलन करतोय, असा कुठला न्याय की शनिवारी रविवारी आंदोलन करू नये असं संविधानात लिहिलेलं आहे का की शनिवारी रविवारी आंदोलन करू नये. हे फक्त मराठा समाजाविरोधी असलेला फडणवीस याची ही नीच चाल आहे. आणि आमचं दुर्दैव असं आहे की फडणवीसच्या बाजूने बोलणारे आमचे नालायक सूर्याजी पिसाळ आणि वामनाचे अवतार असलेले जे मंत्री जे बोलताय तो लाड असेल, दरेकर असेल, नरेंद्र पाटील असेल जो अण्णासाहेब पाटलांचा वारस आहे. आणि सगळ्यात मोठं दुःख आमचं कोणतं असेल तर नरेंद्र पाटील आमच्या विरोधात बोलतोय. हे मराठा समाजाचं अण्णासाहेब पाटलांचं अपमानास्पद कार्य नरेंद्र पाटील फक्त सत्तेसाठी करतोय आणि ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. तर कृपया महाराष्ट्र शासनाला परत विनंती आहे, जर जरांगे दादांच्या जीवाला धक्का लागला तर महाराष्ट्र शांत राहणार नाही. याचे परिणाम काय होतील हे शासनाने पाहून घ्यावे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.